धन्यवाद रोशन. जातोय मॅचच्या दिशेने. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिट्स. मनगटाचा पुरेपूर वापर करत असताना बॉलला पाठवलंय प्रथमेश नाना पवार यांनी. त्यांच्याच बॅट मधून आलाय चौकार. हॅलो हॅलो ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. रोहित माने गोलंदाजीसाठी येत असताना मात्र प्रथमेश पवार ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा फटका फसला होता. यज्ञेश तुळसकर त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली. अगदी झेल घेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी राहिला. ही कॅच इम्पॉर्टंट होती, त्यांना देखील ठाऊक होतं. आणि आता मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 23. प्रथमेश पवार नाना यांची बॅट बोलली आहे. पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 22 धावा त्यांनी ठोकल्या. आणि तदनंतर मात्र ओव्हर नंबर 2चा खेळ नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. लकी शेख गोलंदाजीसाठी आलेत. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम शिवसेना प्रमुख चषक, मान्यवरांची मांदियाळी सुसज्ज व्यासपीठ, गोलाकार मैदान आणि हाच क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग
2025 पर्व 2 शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेची उत्कंठा सगळ्यांनाच होती. ती स्पर्धा मैदानामध्ये रंगते. पहिली रजनी या स्पर्धेची. दिवस रात्र भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला आली आहे. लकी शेख पहिला बॉल भूषणसाठी ड्राईव्ह केल्या, हलक्या त्याने ढकलल्या बॉलला. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 24 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात टीम मुक्ताई स्पायटन्स या संघाकडून पाहायला मिळते. लकी शेख मॅन फ्रॉम परळ. हो पुढचा बॉल. काय फटका खेळलाय प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. प्रथमेश पवार यांची बॅट बोलले. या मॅच मध्ये बॅट मधून त्यांच्या धावा येत आहेत. अगदी मगाशी मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं, कारण आपण पाहिलं तर फ्लड लाईट्स मध्ये ही मॅच त्यांना खेळायची आहे. रात्रीचं सत्र आहे. अगदी 70 ते 80 धावांपर्यंत मजल मारण्याचा आमचा प्रयत्न असेल त्यांनी सांगितलं होतं मुलाखती दरम्यान. आणि आता मात्र त्यांची बॅट बोलतीये. 7 बॉल मध्ये वैयक्तिक 26 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश पवार. हो यावेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत तोपर्यंत बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. प्रथमेश नाना पवार यांची पॉवर पाहायला मिळते या मॅच मध्ये. आलाय षटकार. बॅट बोलली आहे प्रथमेश पवार. नाना इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा विजयी संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅट मधून धावा येत असताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश पवार यांच्या. 38 ऑन बोर्ड. लकी शेख ओव्हर नंबर 2 हाताळत असताना आतापर्यंत 15 धावा त्याने खर्च केल्यात लकीले. तो लकी ठरेल का टीम श्रीजय 11 या संघासाठी पाहायचंय. आणखीन एक शॉट. द शॉट ऑफ द नाईट. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. पवारची पॉवर. आलाय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा फटका अगदी बरोबर गुडघ्यावर बसून षटकार प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून आलाय. 10 बॉल मध्ये 42 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी टोकली आदित्य गायकवाड या खेळाडूने. प्रथमेश पवार 10 बॉल मध्ये 42 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 44. हो यावेळेला आणखीन एक बॉल जाऊन पोहोचलाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. प्रथमेश नाना पवार. धन्यवाद डीजे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 50 या आकड्यावर. आणि वैयक्तिक प्रथमेश पवार यांचा जर विचार केला त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर वैयक्तिक ते खेळत आहेत 11 बॉल मध्ये 48 धावांवर. प्रथमेश नाना पवार यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं या मॅच मध्ये. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. प्रथमेश पवार ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हा खेळाडू इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग
पहिल्या पर्वाचा विजयी संघाचा कर्णधार, मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि तोच प्रथमेश पवार या मॅच मध्ये त्याची बॅट बोलली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोहित माने. श्री दीपेशजी गोपाळ यांचा हा संघ, स्वतः संघ मालक खूप खुश असतील प्रथमेश पवारच्या या बॅटिंगवर. त्याला साथ देतोय चांगलीच तो म्हणजे भूषण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25च्या सरासरीने 50 धावा धावफलकावरती झाल्यात. 50 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 रोहित माने. हो, यावेळेला चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिलाय, अडवलाय बॉलला स्वतः फॉलो थ्रू मध्ये रोहित मानेने. आता मात्र रन मिळणार नाहीये, हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मुक्ताई स्पार्टन्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय श्रीजा 11. विक्रांत जाधव त्यांच्या मागे स्वतः संघमालक व्यूह रचना आखत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच रंगेल. हो, यावेळेला पायावर बॉल जाऊन आदळला असं वाटलंय जरूर, पण तदनंतर मात्र आपण पाहिलं तर हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. यस, लेग बाईटच्या या 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. आलाय चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. 54 ऑन बोर्ड. हो, यावेळेला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, बॉल अडवतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. प्रथमेश पवार इज ऑन स्ट्राईक नाव. 11 बॉल मध्ये 48 धावांवर फलंदाजी करतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. या मैदानामध्ये काही होऊ शकतं. 5 बॉलवर 5 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये ठोकले ते म्हणजे महेश चिनवनकरने. गतवर्षी आपण पाहिलं तर श्याम सोलंकीने तो विक्रम केला होता. यावर्षी महेश चिनवनकर म्हणजेच बुमराहने तो विक्रम केलाय. पुढचा बॉल, यावेळेला बिग हिट. बॉल पाहायचाय, लांब जाईल का? फिल्डर आहे, झेल त्याच्याकडून सुटलाय, झेल निसटलाय. प्रथमेश पवार नानाला मिळालंय जीवदान. आणि आता पाहायचंय, लकी ठरला नाहीये, अनलकी ठरतोय या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूपच उंच गेला होता बॉल, अगदी उंची जास्त गाठली होती, लांबी देखील कमी पडली. बॉलच्या खाली फिल्डर लकी आला, पोहोचला जरूर, त्याच्या हाताला बरोबर बॉल स्पर्श केल्याने तदनंतर मात्र हा झेल सुटलाय. प्रेक्षक देखील नाराज असतील. प्रथमेश पवारला जीवदान मिळालंय. अवघ्या 2 धावांनी दूर आहे हाफ सेंचुरी पासून. 48 धावांवर तो बॅटिंग करतोय. यावेळेला चांगला बॉल, प्रचंड वेग, वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 56. 56 धावा धाव फलकावरती झाल्यात. रोहित माने इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. लालबाग एक्सप्रेस त्याच्या समोर. प्रथमेश नाना पवार बॅटिंगसाठी. काय बॅटिंग केली आहे, शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, गॅप शोधून काढलाय, गॅप मधून बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. माणसाला चमकायचं असेल तर स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःच तेज निर्माण करायचं असतं. आणि आज मात्र पुन्हा एकदा प्रथमेश पवारची बॅट बोलली आहे. हाफ सेंचुरी. बॅट दाखवा प्रथमेश पवार. हाफ सेंचुरी पूर्ण. यस, प्रथमेश नाना पवार 1 साइड हिरो आज ठरलाय या मॅच मध्ये. अफलातून इनिंग पेश करत असताना पाहायला मिळतोय. बॅट मधून धावा आल्यात. हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे या संपूर्ण स्पर्धेतील. दुसरी, पहिली हाफ सेंचुरी टोकली होती ती म्हणजे आदित्य गायकवाडने, दुसरी टोकली आहे प्रथमेश पवारने. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय, लकी आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडासा चेंडू आपण पाहिलं तर पुढे आला आणि तदनंतर मात्र 1 धाव पूर्ण देखील केली आहे. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 61 धावा धाव फलकावरती झाल्यात. 61 ऑन बोर्ड. काय बॅटिंग केली आहे पहा. 18 बॉल मध्ये 61 धावा धाव फलकावरती. अजूनही 18 चेंडूंचा हा पहिल्या डावाचा खेळ बाकी आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतोय लकी शेख यांना आमंत्रित केलं जाईल. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 61 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या डावामध्ये मुक्ताई स्पार्टन प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. समोरच्या संघाने म्हणजेच टीम श्रीजा 11 या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना मात्र अक्षरशः हावी ठरतोय या मॅच मध्ये प्रथमेश पवार. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून चौकार. चौकार आलाय प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून. 57 धावा वैयक्तिक बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश. यावेळेला बॅटची कडा. क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगला प्रयत्न आणि आता मात्र हा झेल पुन्हा एकदा निसटलाय. या प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने. 2 झेल आतापर्यंत सुटलेत. याच फलंदाजाला जीवदान मिळालंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूपच चांगले प्रयत्न पाहायला मिळाले फिल्डरच्या माध्यमातून. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 65. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. बॅटिंग केली प्रथमेश पवार यांनी. वैयक्तिक हाफ सेंचुरी पूर्ण केली या मॅच मध्ये. 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मुक्ताई स्पार्टन्स या संघाकडून बॅटिंग करत असताना लकीचा पुढचा बॉल त्याला पिक केलाय. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. प्रथमेश नाना पवार यांची बॅट आज मात्र बोलते. आलाय त्यांच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद डीजे. आणखीन एक दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय प्रथमेश पवार यांच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले शॉर्ट सिलेक्शन पहा. बॅकफुट वरती आले. पंच केला. पुल केले बॉलला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. षटकार त्यांच्याच बॅट मधून. धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 71. 18 बॉल मध्ये वैयक्तिक 63 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश पवार. नाना यावेळेला चांगला बॉल. चेंडूला सन्मान दिलाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकाचा जर विचार केला तर 5 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात लकी शेखने. थोडासा महागडा ठरला या मॅच मध्ये. चांगली कामगिरी मागील मॅच मध्ये राहिली होती टीम श्रीजा 11 संघाकडून खेळत असताना. ओंकार तावडे हे नाव मात्र विसरून चालता येणार नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आलाय लांब 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 लचक षटकार. डीजे धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. निखिल शिंदे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. डावखुरा गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला भूषण. पहिलाच बॉल बॅकफुटवर येऊन पंच करायचा होता. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट आलाय.
अजूनही शेवटचे जर आपण पाहिलं तर 5 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. हो, यावेळेला ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या गॅप मधून बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे, आलाय भूषणच्या बॅट मधून चौकार. डीजे आलाय भूषण यांच्या बॅट मधून. धावा झाल्या धाव फलकावरती 81, 81 ऑन बोर्ड. 4.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 20 बॉल मध्ये 69 धावांवरती फलंदाजी करतोय प्रथमेश पवार. पुढचा बॉल, याही बॉलला जर आपण पाहिलं तर लेट कट खेळलेत आणि याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय भूषण यांच्या बॅट मधून. दोन चौकार ठोकलेत. आणखीन एक बिग हिट, याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे भूषणने आणि त्याच्याच बॅट मधून आलाय षटकार. डीजे षटकारांचा पाऊस पाडलाय संपूर्ण मॅच मध्ये. दोन्ही फलंदाजांनी, दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत आणि त्यांच्याच बॅट मधून धावा आल्यात. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 91, 91 ऑन बोर्ड. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फटका फसलाय. एक धाव पूर्ण केली जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोहित माने आहेत. तोपर्यंत एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 92, 92 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 5 मधील. ओ, यावेळेला आणखीन एक बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. पवारची पॉवर पाहायला मिळाली. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. 98 धावा धाव फलकावरती झालेत. म्हणजेच संपूर्ण स्पर्धेतील जर आपण पाहिलं तर आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय संघ टीम मुक्ताई स्पार्टन्स. 98 धावा धाव फलकावरती आणि हे सर्व आपण पाहतोय व्यासपीठावर. अमित बाबा ठवाळ, त्याचप्रमाणे दिलीपबाई गवस आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय शैलेश शेडगे, त्याचप्रमाणे खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घेत असताना पाहायला मिळालेत. गौरंग पारसेकर, सौरभ पांचाळ आणि त्याचप्रमाणे अगदी महाराष्ट्रातील एक कडक शिस्तीचे पंच आपण पाहतोय सर सूर्यकांतजी अडाव व्यासपीठावर बसून मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अमित बाबा ठवाळ आणि त्याचप्रमाणे दिलीपबाई गवस, त्याचप्रमाणे शिवाजी दरेकर यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. खूप सारी मेहनत दिलीपबाई गवस यांनी घेतली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या जाऊन पोचले धाव फलकावरती 98, 98. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल यज्ञेश तुळसकर. लालबाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मालिकावीराची दुचाकी ऍक्टिवा या खेळाडूने पटकावली आहे, तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. लास्ट 6 बॉल्स टू गो. पहिला बॉल, हो पहिला बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 98 धावा धाव फलकावरती आणि हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. जिथे जागा मिळेल तिथे मात्र आपण पाहतोय प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत.
हे सर्व दर्दी प्रेक्षक तहान भूक झोप सर्व काही विसरून मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आहेत. यावेळेला बॉल सोडून दिलाय, व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव जरूर येईल, पण आता मात्र विकेट देखील येताना पाहायला मिळते. भूषण मात्र माघारी परतलेत. धन्यवाद डीजे आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना प्रमुख चषक म्हणजेच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये आगमन होत आहे. उद्योजक माननीय श्रीमेशजी पै साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हे सर्वच मान्यवर आज आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहतात आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तो पाहत राहील. याही बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. प्रथमेश नाना पवार षटकार. (105) 105 धावा धावफलकावरती झाल्यात. 22 बॉल मध्ये 81 धावांवर फलंदाजी करतायत प्रथमेश पवार. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. आज मात्र हे सर्व खेळाडू शिवडी विधानसभेतील खेळाडू प्रयत्न करत असताना पाहायला मिळतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये यज्ञेश तुळसकर एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. समोर प्रथमेश पवार. हो, यावेळेला फ्लिक मनगटाचा वापर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. टायमिंग प्रॉपर आहे आणि आला आणखीन एक षटकार. धन्यवाद डीजे. 87 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळते प्रथमेश पवार. आणखीन एक बॉल गेला सीमारेषा पार 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 षटकार. धन्यवाद डीजे थँक्यू. 24 बॉल मध्ये 93 धावांवरती बॅटिंग करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश पवारची पॉवर. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेतील पहिल्या पर्वाचा विजयी संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये 7 धावांपासून दूर आहे. सेंचुरी पूर्ण होईल का पाहायचंय. संपूर्ण स्पर्धेतील पहिली प्रथमेश पवार. हो, यावेळेला पुन्हा एकदा बॉल निघून गेलाय. सीमारेषा पार. 6 षटकार आणि आता मात्र अवघ्या एका धावेपासून दूर आहे. शेवटचा बॉल शिल्लक. सेंचुरी होण्यासाठी एका धावेची गरज. प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये. काय होणार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 1 2 3 123. शेवटचा बॉल संपूर्ण स्पर्धेतील पहिली सेंचुरी. 100 धावा पूर्ण. प्रथमेश नाना पवार. काय बॅटिंग केली आहे या संपूर्ण स्पर्धेतील प्रथमेश पवार. नॉट आउट. 100 धावा बनवल्या. 11 षटकार 8 चौकार आणि 26 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 100 धावा पूर्ण केल्या आहेत. प्रथमेश नाना पवार. बॅटिंग आवडली असेल तर टाळावायला हरकत नाहीये. धन्यवाद डीजे. धन्यवाद. थँक्यू डीजे. थँक्यू. एसी इव्हेंट्स यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री जयसिंगप्पा भोसले स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्याकडून 5000 रुपयाचा पुरस्कार. प्रथमेश नाना पवार. झाडावर बसलेला पक्षी फांदी हल्ल्यानंतर घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. आज मात्र स्वतःवर विश्वास दाखवलाय आणि शतक ठोकलाय प्रथमेश नाना पवार यांनी.
प्रथमेश आपण व्यासपीठावर या. पारितोषिकांचा अक्षरशः पाऊस पडला जातोय प्रथमेश पवार यांच्यावर. काय बॅटिंग केली आहे. 100 धावा ठोकल्यात या मॅच मध्ये प्रथमेश पवार. नाना आणि बॅट बोलली आहे नाना यांची. आणि म्हणूनच की काय एसी इव्हेंट्स यांच्याकडून 2000 रुपये, या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय श्री जयसिंग अप्पा भोसले यांच्याकडून 5000 रुपयाचा पुरस्कार. आणि विनंती असेल उमेशजी पै साहेब आणि त्याचप्रमाणे जयसिंग अप्पा भोसले साहेब आपणास देखील विनंती आहे आपण देखील या. आणि त्याचप्रमाणे विनायक जाधव मित्र परिवार बोरवली गोडाई यांच्याकडून देखील 1111 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. म्हणजेच अमित बाबा ठवाळ यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातोय. टाळ्या व्हायला पाहिजे या खेळाडूसाठी. शिवडीची आन बान शान आज मात्र या मैदानामध्ये आला. शतक त्याने ठोकलं. नॉट आउट शतक. शतकवीर मैदानाच्या आतमध्ये. आणि तदनंतर मात्र एसी इव्हेंटचे सर्व सचिनजी रावल म्हणजेच अविनाशजी बिडभावकर आणि सचिनजी रावल यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार नाना यांना दिला जातोय. प्रथमेश पवार नाना हिरो ठरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यस ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी. ऐतिहासिक अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमेश यशवंत पवार हा या मैदानावरती शतक ठोकणारा एकमेव खेळाडू असला पाहिजे. आणि तो आज या ठिकाणी एक नवीन रेकॉर्ड आपल्या नावावरती करताना पाहायला मिळतोय. या संपूर्ण 2 पर्वातील संघाचा हायएस्ट स्कोर तर बनवलाच आहे, परंतु या मैदानावरती एकमेव असं शतक ठोकणारा फलंदाज सुद्धा ठरलाय. मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी प्रथमेश यशवंत पवार हे नाव मात्र सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं जाईल. आणि मात्र आता जर आपण पाहिलात तर एक महत्वाची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो. रोशन 2 मिनिटं पुढील मॅचचा टॉस केला जाईल. प्रथमतः टॉस साठी या टीम अयन स्टार्स आणि सिद्धेश पॅकर या शैलेश हरमळकर यायचं आहे. आणि विनंती असेल उद्योजक माननीय श्री उमेशजी पै आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. आणि अमित बाबा ठवाळ यांच्याकडून देखील 1111 रुपयाचा पुरस्कार प्रथमेश पवार यांना गुगल पेच्या माध्यमातून दिला गेलाय. साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. अयन स्टार्स कर्णधार आपण व्यासपीठावर या आयोजन समितीची सूचना येते. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. या प्रतीक अयन स्टार्स सर त्यांना कॉइन दाखवा. एका बाजूला शिवसेना मशाल आणि दुसऱ्या बाजूला SVPL. कोण कॉल करणार? यस कॉल करतील शैलेश. यस टॉस पिन केला जातोय उमेश साहेबांच्या शुभ हस्ते. यस यस पुन्हा एकदा टॉस केला जाईल. मशाल कॉल केलाय. आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर SVPL म्हणजेच टॉस जर आपण पाहिलं तर झालेला आहे. टीम अयन स्टार्स प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. यस मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण मॅच ऑलरेडी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सेकंड इनिंगला आता मात्र सुरुवात होईल. मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. यानंतर हा जो टॉस आपण पूर्ण झालेला पाहिला हा आजच्या रात्रीतला आजच्या संध्याकाळमधला आजच्या रजनीतला मात्र शेवटच्या सामन्याचा हा टॉस आपण झालेला पाहत आहोत. आणि आजच्या दिवसात आजच्या शेड्यूल मधले जे 10 सामने आपण ठरवले होते त्यापैकी 8च सामने खेळवले जातील. परंतु उद्याच्या दिवसाचा जो पहिला सामना असेल बरोबर 10 वाजता सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे मी विनंती करतो शिवडी मुंबईकर आणि त्यांच्या विरोधात एकी 11 काळा चौकी असा हा उद्याच्या सत्रातला उद्याच्या सकाळ मधला पहिला सामना असणार आहे. बरोबर 9:30 वाजता या दोन्ही संघांच्या संघमालकांनी आपल्या संघनायकांनी सर्व खेळाडूंसोबत आपल्या गणवेशासोबत आपण या ठिकाणी मैदानावर रिपोर्टिंग करायचंय. आणि पहिल्या सामन्याचा टॉस जो आहे तो उद्या सकाळी बरोबर 9:45 होईल आणि बरोबर 10 वाजता सामन्याला सुरुवात केली जाईल. दरम्यान आपण पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झालेला आतापर्यंत पाहिलेला आहे. पहिल्या डावातून बॅटिंग करत असताना मुक्ताईस पाटण या संघाने एकंदरीत 125 धावा बनवलेत आणि 126 धावांचं एक भलं मोठं आव्हान आता मात्र समोर ठेवलं गेलंय. ते श्रीजा 11 लालबाग या संघासाठी आतापर्यंतचा सर्वप्रथम ठोकला गेलेला शतकवीर फलंदाज ठरला तो प्रथमेश यशवंत पवार. ISPL पहिल्या पर्वाचा
विजेतेपद पटकावणारा कर्णधार आणि या मैदानावरती एकमेव शतक ठोकणारा फलंदाज ठरला तो प्रथमेश पवार. आणि या स्पर्धेत मागील 2 पर्वापासूनचं आतापर्यंतचं हायएस्ट स्कोर कार्ड उभारलं गेलंय ते मुक्ताईस पाटण दीपेश गोपाळ यांच्या संघाकडून. तर मॅच साठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला आम्ही देतोय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नाही. 12 मार्च 2007 दिवस आपण जर आठवला तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका झालेला सामना जर आपण लक्षात असेल तर प्रथम बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलियाच्या संघानं 434 धावा बनवल्या होत्या. परंतु त्यांच्या विरोधात सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हर्षल गिफ्टच्या 175 धावांच्या वादळी खेळीनुसार 438 धावा बनवून साऊथ आफ्रिका संघानं मात्र सामना जिंकला होता. त्यामुळे इथेही मात्र परिस्थिती काहीशी सारखीच आहे. हायएस्ट स्कोर आपण बघतोय आतापर्यंतचा या 2 पर्वांमधला आणि तशीच मात्र फाईट करावी लागेल. आज सलामीवीर जोडी मैदानावर, आरंभी आणि प्रारंभी फलंदाज मैदानावर. एका बाजूला एक युवा टॅलेंटेड क्लासिकल अंदाजानं बॅटिंग करणारा लालबागचा रचिन रवींद्र अर्थात विशारद पगार आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्यासोबत संघ मालक स्वतः विक्रांत जाधव मैदानावर दाखल झालेत. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो अजय सरोज उर्फ बच्चा. पहिलाच बॉल खोलात टाकला गेला, लाऊड अपील केली, पंचांनी मात्र इम्पॅक्ट पडताला आणि ही अपील मात्र फेटाळून लावली. चेंडू मात्र निर्धाव असेल, धाव कोणतीही पहिल्या बॉलवरती तरी येत नाहीये. अगदी परफेक्ट ब्लॉक केलं होतं, फलंदाजाला जकडून ठेवलं पहिल्या बॉलवरती तरी. परंतु विशारद पगारे जसं मात्र आपण मगाशी त्याला आउट झालेलं पाहिलं ना, निराशाजनक मात्र कामगिरी राहिली. या मॅच मध्ये मोठ्या खेळीची गरज आहे. हा बॉल हवेत वन बाउन्स गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु परत एकदा रनिंग ट्रॅक मध्ये येतोय. नशिबाची साथ, नशिबाची साथ, लक फॅक्टर क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. एकच धाव घेतली आहे, स्ट्राइक रोटेट केली आहे. विक्रांत जाधव यांच्या चेहऱ्यावरती मात्र थोडस आता दडपण दिसून येत आहे परंतु प्रेशर कसं हँडल करायचं ना या खेळाडूला चांगलंच ठाऊक आहे. एक मास्टर माइंड कॅप्टन आहेत. मगाशी ओंकार तावडेसारख्या फलंदाजाला 8व्या क्रमांकावरती त्यांनी बॅटिंगला पाठवलं आणि त्यामागचं कारण मात्र त्यांच्या संघाला नंतर कळालं की का ओंकार तावडे इतका वेळ मागे थांबला होता किंवा त्याला थांबवून ठेवलं होतं कर्णधार विक्रांत जाधव यांनी. एक सिंगल धाव घेतली जाते, एकेरी धावेसोबत मात्र स्कोर 2 धावा बिनगडी बाद. 126 धावांचा करायचा आहे पाठलाग, भलं मोठं टार्गेट आहे. लक्ष मोठं असलं तर प्रयत्न मोठे करावे लागतील आणि त्या प्रयत्नाला आता मात्र सुरुवात केली आहे विशारद आणि विक्रांत. यावेळेला आडव्या बॅटने पुल केलाय, बॉलला गुल केलाय, सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, हा पहिला षटकार या सेकंड इनिंग मधला विशारद पगारेच्या बॅट मधून. V for विशारद, V for विक्रांत and V for विक्ट्री आणि V for विजय तो मात्र मिळवायचा या मॅचवर. जर का हे रन चेस कंप्लीट केलं गेलं तर मग मात्र या मैदानावरती आणखीन एक रेकॉर्ड तयार होईल, तो सर्वाधिक धावा चेस करण्याचा. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. यावेळेला बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा नक्कीच मिळतील. चौकार येतोय. वाले को बाजीगर कहते हैं. प्रयत्नांचे यावेळेला हो काय फटका खेळलाय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, मनगटी फटका. विशारद पगारे, लालबागचा रचिन रवींद्र आपल्या रंगात येतोय, आपल्या ढंगात येतोय. जबरदस्त फटकेबाजी, आणखीन एक दिमागदार षटकार. छोटासा सन्मान केला जातोय. विनंती असेल वैभवजी साळवी साहेब आपण या. उद्योजक माननीय श्री
उमेशजी पै साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. साहेबांची देखील उपस्थिती, साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. शिवसेना प्रमुख चषक 2025 पर्व 2 आपण पाहतोय आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. उद्योजक उमेशजी पै यांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली आणि तदनंतर मात्र आमचे मित्र टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणजेच अपडेटर अमितजी बाबा ठवाळ यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. वैभवजी साळवी आपल्या शुभ हस्ते हा देखील विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जाईल. अगदी ISPL म्हणजेच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या 2 पर्वांमध्ये आपण पाहिलं तर टीम मॅनेजर म्हणून अगदी मोलाची भूमिका त्यांनी बजावली आहे. अमित बाबा ठवाळ यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केला जातोय. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पातळे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद. नवीन गोलंदाज आलाय पूर्वेश खेराडे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा अँगल त्याने निवडला. पहिला बॉल विक्रांत जाधवला बीट केलं. निर्धाव चेंडूने सुरुवात ओव्हर नंबर 2 ची. परत एकदा चांगली फिरकी आहे या गोलंदाजाकडे. बरेच वर्ष संघर्ष केला या खेळाडूने, या गोलंदाजाने. डावखुऱ्या त्याच्या फिरकी गोलंदाजीचं अस्त्र त्याच्याकडे आहे, परंतु कित्येक वर्ष आज मात्र आपण जर पाहिलं तर सराव करतोय. आपल्या स्वतःला अधिकाधिक बेहतर बनवण्याचा प्रयत्न तो करतोय. 2 निर्धाव चेंडू यावेळेला तर मात्र डावखुऱ्या हाताची बॅटिंग केली आहे विक्रांत जाधव याने. बॉलला पाठवलंय सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय हा पहिला चौकार या ओव्हर मधला. चौकार या तिसऱ्या बॉलवर आला. 22 धावा स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ. चौथा बॉल यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड होता, परंतु फलंदाज विक्रांत जाधव मात्र उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते. डावखुऱ्या हाताची फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होते. इथे मात्र बॅटिंग टीमने रिव्ह्यू मागितलाय व्हाईट बॉल साठी. त्यामुळे आमचे तिसरे पंच जे आहेत ते याची पडताळणी करतील आणि दूध का दूध और पाणी का पाणी असा योग्य तो निर्णय ऑनफिल्ड पंचांना कळवला जाईल. तोपर्यंत डीजे ला देऊया संधी. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. धन्यवाद.
दिशेने तुडुंब अशी गर्दी प्रेक्षकांची मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये हार्दिक स्वागत. बघा अगदी जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र उभे राहून तिथे बसून मात्र ही स्पर्धा पाहण्याचा आनंद घेत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत आपण जसं म्हणतो असे हे प्रेक्षक मात्र या स्पर्धेला लाभले आहेत. तसं बघायला गेलं तर काळा चौकीची जनता तितकीच गर्दी आहे, त्यामुळेच मैदानावर इतकी गर्दी आहे. स्पर्धा कोणतीही असो, क्रिकेटचं वेळ लावलंय या काळा चौकीकरांना या टेनिस क्रिकेटने. अजय सरोज या वेळेला टायमिंग नाहीये, चांगलं फिल्डर आहे, चेंडू खाली, शॉट फाईन लेग मध्ये पकडला जातो, झेल आणि समाप्त होतो विक्रांत जाधवचा खेळ. पहिला धक्का श्रीजा 11 लालबाग संघाला. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. विक्रांत जाधव बाहेर आलेत आणि त्यांच्या जागेवरती रोहित माने. लालबाग एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. मोठं लक्ष आहे, प्रयत्न करावे लागतील. हार इतक्या सहजासहजी मानून चालणार नाही. आपल्या टीमच्या रन रेट साठी तरी ऍटलिस्ट प्रयत्न करावे लागतील की ऍटलिस्ट पुढे जात असताना मात्र आपल्या टीमचा नेट रन रेट जो आहे तो चांगला राहील. तसं बघायला गेलं तर अजूनही सामना संपलेला नाहीये, परंतु या सामन्यामध्ये पारडं थोडंसं जड आहे ते मुक्ताईज पाटण या संघाचं, कारण 126 धावांचं एक भलं मोठं टार्गेट समोर आहे. आडव्या बॅटने हा पहिलाच बॉल उडवून लावला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून. रोहित माने, माने या ना माने, त्याच्या बॅटमधून मात्र हा दर्जेदार षटकार. डीजे सिंगल धाव आलेली आपल्याला बघायला मिळते. अजय सरोज आहेत गोलंदाजी मार्क वरती. अगोदर एक चांगला षटकार ठोकला गेला रोहित मानेकडून आणि त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली गेली. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा आपण क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण पाहू शकता. आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर आणि आपल्या घर बसल्या स्मार्ट टीव्हीद्वारे सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. परंतु प्रेक्षकांना मैदानावर येऊन लाईव्ह पाहणं खूप महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे आज मोठी गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. विशारद पगारच्या बॅटमधून एक हवाई सिक्सर पाहायला मिळतोय. परत एकदा उडवलाय बॉल, पुन्हा एकदा टायमिंग चांगलं केलंय, प्लेसमेंटही चांगलं आहे, लांब जातोय बॉल, येतो आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. थँक्यू, धन्यवाद. धावा, एक गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे अजय सरोजच्या गोलंदाजीतला. लक्ष अजूनही मोठं आहे, अजूनही लांब आहे, दिल्ली अजूनही बरीच दूर आहे, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा या वेळेला करावी लागणार आहे. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक तिसरे षटक मार्गस्थ आहे. अजय सरोज आतापर्यंत थोडासा महागडा ठरलाय. 1.5 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळले. त्याच्या स्पेल मधला शेवटचा बॉल बाकी आहे. 1 विकेट आणि 38 धावा मात्र त्यांनी खर्च केलेत आतापर्यंत. विशारद पगारे 8 चेंडूत 29 धावांवर बॅटिंग करतोय. रोहित माने 2 चेंडूत 7 धावांवर. अजय सरोज तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेला
कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तो प्रयत्न मात्र फसलाय आणि फलंदाज विशारद पगारे तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. विकेट गिरता हुआ, एक सुमधुर संगीत बसता हुआ, दुसरा विकेट. थँक्यू डीजे, थँक्यू. आता मात्र प्रमोशन झालंय ओंकार तावडे यांचं. चौथ्या क्रमांकावरती मात्र बॅटिंग करण्यासाठी तो मैदानावर दाखल झालाय. विशारद पगारे मात्र थोडंसं प्रेशरमध्ये होते आणि प्रेशरमध्ये असताना मात्र ओव्हर दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न जो केला गेला, अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलेला हा बॉल होता आणि त्याखाली मात्र सुशांत गुरवाले एक सहज सोप्पा सुरेख असा झेल सेफ हँड्स मध्ये चेंडू जातोय आणि इकडे मात्र विशारद पगारे बाहेर आलाय तर त्याच्या जागेवरती ओंकार तावडे आत गेलाय. मगाच्या मॅच मधला हिरो आज मात्र पुन्हा एकदा एक मोठी खेळी त्याला करावी लागेल. 43 धावा, 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 3 ओव्हरमध्ये 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आता मात्र 126 धावा चेस करत असताना गरज असेल ती 82 धावांची. 18 चेंडू 82 धावा. श्रीजा 11 विरुद्ध मुक्ता इस्पाटन, परळ विरुद्ध लालबाग असा हा सामना आणि या वेळेला मात्र कॉट बिहाइंडच्या स्वरूपात रोहित माने सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. विकेट गिरता हुआ, एक सुमधुर संगीत बसता हुआ. मोठी विकेट आली आहे रोहित माने सारख्या खेळाडूची. अगदी हा सामना आपण जर पाहिलं तर एकतर्फी होताना आपल्याला बघायला मिळतोय. लक्ष मोठं आहे, त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर आता लगातार विकेट्स येताना आपल्याला दिसत आहेत, परंतु इतक्या सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. मगाशी 7 विकेट गमावल्यानंतर सुद्धा जिंकण्याची एक जिद्द आणि चिकाटी मनामध्ये ठेवून मात्र तो सामना जिंकला होता आणि त्या मॅचचा हिरो ठरला होता ओंकार तावडे, जो फलंदाज सध्या आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी मात्र आपण नवीन आलेला गोलंदाज पाहतोय पूर्वेश खेराडे. त्यांनी मात्र मागील ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर त्यांनी रोहित माने सारख्या फलंदाजाची विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज निखिल आलाय, त्याला मात्र यावेळेला हाताळलेला बॉल तोही हवेत आणि स्वतः गोलंदाज पूर्वेश खेराडे बॉल खाली येतोय. कॉट बिहाइंड आणि यानंतर मात्र आता कॉट अँड बोल्ड अशा पद्धतीने मात्र सलग 2 विकेट पटकावले गेलेत ते पूर्वेश खेराडे कडून. केदार परब नवीन फलंदाज, एका मागोमाग एक आता विकेट. 43 वर 4, परंतु शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद या संघामध्ये आहे, या खेळाडूंमध्ये आहे. मगाशी मात्र ज्या पद्धतीने या 2 जोडीने या 2 फलंदाजांनी ज्या पद्धतीने मात्र आपल्या टीमला जिंकवलं होतं ना, तीच खेळी कुठेतरी आठवावी लागेल. तोच आत्मविश्वास परत आपल्या टीमला दाखवावा लागेल. दोन बॉल 2 विकेट पटकावले होते. विकेटच्या हॅट्रिकच्या प्रयत्नामध्ये होते पूर्वेश, परंतु यावेळेला ती हॅट्रिक तरी पूर्ण झालेली नाहीये. ती हॅट्रिक हुकलेली आहे, परंतु चेंडू मात्र निर्धाव आलाय. 3.3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 43 for 4. 43 वर 4. श्रीजा 11 लालबाग.
विरोधात मात्र मुक्ताई स्पार्टन्स. एका बाजूला विक्रांत जाधव, दुसऱ्या बाजूला दीपेश गोपाळ. हा खराब बॉल पाहायला मिळेल. पंचांकडून मात्र आता काय निर्णय येतो जाणून घेऊया. नक्कीच पंचांनी आपला एक उजवा हात बाहेर काढलेला आहे, म्हणजेच नो बॉल. बीमर गोलंदाजी या वेळेला केली गेली आहे. अबोव द वेस्टचा मारा केला गेलाय आणि त्यासाठी मात्र गोलंदाज पूर्वेश केराडीला दंडित सुद्धा केलं जातंय. हा पहिला नो बॉल या मॅच दरम्यान येतोय. संघाची धावसंख्या मात्र या नो बॉल नंतर 45 वर 4 आणि फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी आता मात्र फलंदाज ओंकार तावडेच्या हातामध्ये. या वेळेला स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये चांगलं परिवर्तन केलं होतं पूर्वेश केराडीने. चांगल्या फिरकी सोबत मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने होते सांगता. 3.4 चेंडू आतापर्यंत आपण पूर्ण झालेले बघतोय. सव्वाशे धावा बनवायच्या आहेत. सध्या धावसंख्या आपण जर पाहिली तर 45 वर. लक्ष अजून बरंच दूर आहे. दिल्ली अजून बरीच लांब आहे. परत एकदा अगदी बॅटच्या पुढ्यातून बॉलला वळवलं गेलं आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या फिरकी सोबत हा बॉल मात्र निघून गेला. चौकारासाठी मात्र हा बॉल पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये आपल्याला जाताना बघायला मिळतोय. प्रथमेश पवारच्या ग्लव्सला बॉल लागला सुद्धा, परंतु बॉल ग्लव्सला लागल्यानंतर थोडासा डिफ्लेक्ट झाला आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसला. चौकार येतोय आणि चौकारासोबत मात्र 49 फलंदाजाच्या खात्यामध्ये या धावा जातील, कारण बॅटला संपर्कात आणलं होतं या वेळेला. वाईड लाईन यॉर्करचा प्रयत्न, पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. परत मात्र बॉल पुढे निघून जातोय. बॉलच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक अडवला जातोय. दुष्यंत पाटील त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. काही खेळाडू आपण जर पाहिलं तर मुक्ताई स्पार्टन्स मध्ये शिवडी परिसरातले आहेत, काही खेळाडू परेल परिसरातले आहेत. शिवडी आणि परेलचं हे समीकरण आहे. दरम्यान स्कोर जर आपण पाहिलं तर 4 ओव्हर नंतर 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मॅचचं इक्वेशन हे जाणून घेऊया. सध्या आपण 12 चेंडू शिल्लक राहिलेले पाहतोय आणि 74 धावांची गरज आहे. 37 धावा प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचचा. लास्ट 12 बॉल्स टू गो अँड 74 रन्स टू विन. रोहित पोळ गोलंदाजी मार्कवर. मुंबई पोलीस दलात कार्यरत हा खेळाडू बऱ्याच दिवसानंतर मात्र आज मैदानावर दिसलाय. लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून मुंबई पोलीस साठी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि सध्या आपण जर पाहिलं तर मुक्ताई स्पार्टन या संघासाठी म्हणजे दीपेश गोपाळ यांच्या संघासाठी आज गोलंदाजी मार्कवर तो येताना आपल्याला बघायला मिळतोय. एक ऑलराऊंडर परफॉर्मर तर आहेच, परंतु एक मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त पंच सुद्धा आहेत रोहित पोळ. हा ट्रॅकर बॉल बॅटची इनर एज घेतोय. बॉल मात्र परत एकदा विकेट किपरच्या दिशेने. या वेळेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं बॉलला. मैदानावरचे सर्वात सुरक्षित हात म्हणजे विकेट किपर. या वेळेला मात्र बॉटम हँडचा वापर केला. उंची चांगली आहे, लांबी कमी पडते. फिल्डर डाऊन दी बॉल अँड वन मोर विकेट ऑल्सो डाऊन. आणखीन एक धक्का लागतोय श्रीजा 11 लालबाग संघाला. अनिकेत वर्मा मात्र त्या ठिकाणी लालबागच्या खेळाडूची कॅच लालबागच्या खेळाडूने पकडली आहे. बघा नेहमी अनिकेत वर्मा जे आहेत ते श्रीजा 11 विक्रांत जाधव यांच्या टीम मधून खेळताना आपल्याला बघायला मिळतात, परंतु ही लीग फॉर्मॅट मधली जी स्पर्धा आहे ना ती काय घडवून आणेल ना हे सांगणं मात्र थोडंसं कठीणच आहे. अगदी आपण जर पाहिलं तर मगाशी 2 भावांना दुभागणारी ही स्पर्धा ठरली. म्हणजे संकेत कदम एका बाजूला होते, त्यांच्या विरोधात सूचित कदम होते. आता सध्या लालबागच्या संघाची बॅटिंग चालू आहे, परंतु त्यांच्याच टीम मध्ये खेळणारा एक खेळाडू जो आहे तो फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आपल्याला बघायला मिळाला, तो अनिकेत वर्मा. आणि त्यांनी मात्र हा झेल पकडलाय आणि माघारी परतावं लागतंय ते केदार परबला. 51 वर 5. या ओव्हरच्या अजूनही 4 बॉल शिल्लक. खोलात टाकलेला बॉल या वेळेला मिस टाइम स्ट्रोक आलाय. पाठीमागून मात्र सुशांत गुरव चेंडूवरती जातोय. बघा एक करिरोडचा खेळाडू एका संघात आहे तर दुसऱ्या बाजूला करिरोडचा आणखीन एक खेळाडू आहे. एकाच टीम मध्ये खेळणारे 2 खेळाडू वेगवेगळ्या संघामध्ये आहेत. खपरादेव मंडळासाठी ओंकार तावडे खेळताना आपल्याला दिसतो, तर त्याच दुसऱ्या
अपोजिट संघामध्ये आपण जर पाहिलात तर खापरादेव मंडळासाठी खेळणारा सुशांत गुरव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे फिल्डिंग टीम साठी. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स मिळतात. एक्स्ट्रा सोबत मात्र धावा संख्या जाऊन पोहोचते ती मात्र 53 या वेळेला मात्र अप्रतिम टायमिंग. बॅटमधून चांगला आवाजही आलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र हा बॉल जाईल सरळ सीमा पार. येतोय षटकार. शेवटचे 2 बॉल आहेत. 5व्या बॉलसाठी पुन्हा एकदा रोहित पोळ विरुद्ध ओंकार तावडे. या वेळेला पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतोय. विकेट किपरलाही पार करतोय आणि बॉल सीमा पार जातोय. धावा मात्र मिळतील त्या 4. येतोय चौकार. (63 for 5). शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 5. या वेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला परंतु बॉल जातोय बॅटची इनर एज घेऊन ऑन साईडला. सुशांत गुरव पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. सुशांतच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव शेवटच्या बॉलवर येते. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाली आहे 64. उर्वरित 6 बॉलमध्ये अजून 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. औपचारिकता पूर्ण ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा विजय आपल्या नावावरती करताना दिसतोय तो मुक्ताईस पाटण. दीपेश गोपाळ आणि टीम. शेवटच्या ओव्हरसाठी मात्र सुदेश आनंद सकपाळ गोलंदाजीसाठी येत आहेत. लालबाग परिसरातील आणखीन एक खेळाडू. ओंकार तावडे स्ट्राईक वर आहे. सध्या आपण जर पाहिलं तर 6 बॉल आणि 61 ची गरज. विशेष कामगिरी आज आपण पाहिली ती प्रथमेश पवार सारख्या फलंदाजाची. शतक मात्र झळकावलं आज या मैदानावर. एक मोठा विक्रम केला परंतु ओंकार तावडे सुद्धा इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीयेत. पहिलाच बॉल पाठवलाय सरळ व्यासपीठाच्या दिशेने. 6 धावा येत आहेत. येतोय षटकार. बघा इथे मात्र सामना जरी कुठेतरी औपचारिकता दिशेने वळलेला असेल तरी मात्र लीग फॉर्मॅट मध्ये तुम्ही खेळत असताना आपल्या टीमच्या नेट रन रेट साठी सुद्धा तुम्हाला खेळावं लागतं आणि तेच काम करतोय आज ओंकार तावडे आपल्या टीमसाठी. याही वेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज घेतोय आणि सरळ मात्र भूषण शिंदेच्या दिशेने. पूर्वेश खेराडीच्या दिशेने माफ करा. आणि पूर्वेश खेराडे मात्र या वेळेला चांगला झेल पकडत असताना आणखीन एक विकेटचं पतन. शेवटच्या 4 बॉलचा आता खेळ शिल्लक. 55 धावांची आवश्यकता. चला आता औपचारिकतेच्या दिशेने हा सामना वळलेला असताना आता बघूया काय घडतं. किती धावांपर्यंत मजल मारू शकतो हे लक्ष तर पूर्ण होणारातलं नाही आहे परंतु कितपत मजल मारेल श्रीजा 11 लालबाग हे आपल्याला आता पाहायचंय. 4 बॉल शिल्लक आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 55 मधल्या किती धावा आता कमी करू शकतील फलंदाज याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल. नवीन बॅटर जातो मैदानाच्या आतमध्ये. प्रणिल बागवे. स्लोअर वन डिलिव्हरी होती. त्याला मात्र सुद्धा हवेमध्ये खेळून काढलं परंतु परत एकदा मात्र बॉल हवेत जाईल आणि आणखीन एका विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. निलेश धारवटकर बॉल खाली होते. फलंदाज बाद. प्रणिल बागवे 0चा चष्मा घालून तंबूच्या आसऱ्याला. बघा मगाशी ओंकार तावडेला थोडंसं मागे ठेवलं आणि या वेळेला मात्र मुकेश कोहलीला थोडंसं मागे ठेवलं परंतु या मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी मात्र गोलंदाजाला पूर्ण करायची आहे. ती 3 बॉल हाताळायचे आहेत. 70 for 7. 70 वर 7.
यानंतर मात्र आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण खेळवणार आहोत उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता शिवडी मुंबईकर आणि एकी 11 काळा चौकी या दोन्ही टीमच्या संघ मालकांना विशेष विनंती आहे की आपण बरोबर सकाळी 9:30 वाजता आयोजकांकडे रिपोर्टिंग करायचंय. 9:45 टॉस होईल. 10 वाजता सामन्याची सुरुवात. बॉटमॅनचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो. एक हाती कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि केत वर्माकडून खूप सुंदर फटका खेळला गेला मुकेश अरविंद कोळी यांच्या माध्यमातून. मनगटी फटक्यासोबत मुकेश 4 धावा मिळवतो आपल्या संघासाठी. परत एकदा त्याच बाजूला त्याच दिशेला तितक्याच रिझल्ट साठी परत या वेळेला मात्र मोठा फटका खेळलाय. अगदी हा बॉल सरळ मैदानातून बाहेर जाईल. 6 धावा मिळतील या वेळेला. शेवटचा बॉल या इनिंगचा या मॅचचा. 45 धावांची गरज एका बॉल मध्ये आणि हा शेवटचा बॉल सरळ जाईल. यष्टीरक्षक प्रथमेश यशवंत पवार यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने होते या मॅचची समाप्ती आणि या मॅचचा विजेता ठरतोय मुक्ताई स्पाटन. दीपेश गोपाळ अँड टीम वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मला नाव सांगायची गरज नाहीये. अवघ्या 26 बॉल मध्ये नाबाद 100 धावा बनवणारा मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी ISPL चा एक यशस्वी कर्णधार, पहिल्या पर्वाचा विजेता